राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे। महाराष्ट्रातील 6 जागांवरती निवडणूक होते। 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। तर भाजपकडून तावडे, पंकजा आणि राणे रहाटकरांचं नाव चर्चेमध्ये आहे। तर शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे। तर आता राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। तर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज हा दाखल करता येणार आहे। त्यामुळे आगामी काळात राजकीय वर्तुळामध्ये आता मोठ्या हालचाली आपल्याला बघायला मिळणार आहेत। भाजपकडून तावडे, पंकजा मुंडे, राणे रहाटकरांचं नाव चर्चेमध्ये आहे। तर शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कोण हा मात्र अजून प्रश्न आहे। आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी आपल्यासोबत आहेत। प्रसन्न सर, राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे। आता हालचालींना सुद्धा वेग येईल। अमित, राज्यसभेचा हा कार्यक्रम निवडणुकीचा नुकताच जाहीर झालेला आहे आणि आता त्याचा 26 फेब्रुवारीला त्याचा निकाल सुद्धा लागेल। महाराष्ट्रातून 6 जागांसाठी ही निवडणूक असेल। मात्र आतापर्यंतचं चित्र पाहता फार चुरशीची होईल असं चित्र नाहीये, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्याकडनं उमेदवार दिला जाण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे भाजपच्या 3 जागा, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना यांची 1 जागा आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची 1 जागा आणि कदाचित 4थी जागा म्हणजे मुळात काँग्रेस ज्या जागेवरती उमेदवार उभा करणार आहे त्या जागेवरती जर का भाजपनं उमेदवार उभा केला तर निवडणूक चुरशीची ठरू शकते। मतांच्या फुटाफुटीचं गणित म्हणजे अडचण तयार होऊ शकते। अशा प्रकारे सध्या तरी स्थिती आहे। मात्र आजपासून या बाबतीत नेमकी कोणाची नावं पाठवली जात आहेत हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। नक्कीच प्रसन्न सर, भाजपकडून तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, राणे आणि रहाटकरांचं नाव चर्चेत आहे। तर शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असू शकतात? आता हाच नेमका महत्वाचा प्रश्न गुलदस्त्यात ठेवलेला आहे की अजित पवार आणि शिंदेचे सेनाकडे अशा प्रकारे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे दोन्ही पक्ष स्थापन झाल्यानंतर अशा प्रकारे राज्यसभेला निवडणुकीला सामोरं जाण्याची या 2 नेत्यांच्या पक्षाची ही पहिलीच वेळ असणार आहे। अनेक नावं चर्चेत आहेत, पण त्यातही कोणत्याही प्रकारच्या प्रस्थापित नावांच्या ऐवजी वेगळंच नाव समोर आणण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाऊ शकते। उदाहरणार्थ अजित पवारांकडनं समजा कोणी नेता वेगळा जर का सांगण्यात आला तर त्याचं आश्चर्य वाटायला नको। एकनाथ शिंदे यांच्याकडे बघावं लागेल, कारण त्यांना निवडणुकीची गणितं सुद्धा लक्षात घ्यायची आहेत। त्यामुळे कदाचित त्यांच्या पक्षाच्या बाहेरची सुद्धा नावं या निमित्तानं पुढे आणली जाऊ शकतात। नक्कीच प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।